मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत फणसाची भाजी। तर बघा, मी सर्वप्रथम फणस कापून त्याला थोडंसं वाफवून घेतलं आणि कांदा आणि टोमॅटो याला थोडंसं 2 चम्मच ऑइलमध्ये गरम करून घेते, परतून घेते। त्याला छान असं परतून घ्यायचं। हा थोडासा छान असा परतून घेतला, याच्यामध्ये थोडंसं किंचित असं मीठ टाकायचं। त्याच्याने कांदा आणि टोमॅटो लवकर गळून जातात। ते छानपैकी याचा स्मेल यायला लागला मस्तपैकी। तर यामध्ये थोडी कांदा आणि लसूण याची पेस्ट टाकायची। अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट टाकली आपण। त्याला छान असं परतून घ्यायचं। आता याच्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायची, थोडं धनिया पावडर टाकायचं 1 टीस्पून, आणि याला छान परतून घ्यायचं। आता हे कलर हळदीमुळं एकदम छान असा कलर आलाय आणि सुगंधही छान यायला लागला। आता आपण याच्यामध्ये थोडंसं काळं मसाला आणि लाल तिखट 1 टेबलस्पून। जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त टाकू शकता। यालाही आपण एकदा छानपैकी परतून घ्यायचं। बघा किती छान असा सुगंध, छान असं हे झालं। आता यामध्ये थोड्या वेळाने याला काय करायचं, हे जे आपण वाफवून घेतलेलं फणस आहे याच्यात थोडी हळद टाकलेली आहे। आता ही आपण याच्यात ॲड करायची। तर ॲड केल्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं। ही भाजी अतिशय सुंदर अशी लागते। ज्यांना आवडत नसेल ते आवडीनं खाऊ शकतो अशी भाजी आहे।